व्हॉट्सअपवरती आलेल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डायबिटीजबद्दल सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊ व त्याचबरोबर डायबिटीजवर काम करणाऱ्या व डायबिटीजच्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आराम देणाऱ्या अँटॉक्स डी या फॉर्म्युल्याबद्दलही माहिती घेऊ. डायबिटीस म्हणजे रक्तातली साखर रक्तातच राहणं. डायबिटीस म्हणजे रक्तातली साखर म्हणजे ग्लुकोज पेशींमध्ये न जाणं. डायबिटीस म्हणजे आपलं पॅनक्रियाचं काम करणं कमी होणं किंवा पॅनक्रियास पूर्ण निष्क्रिय होणं. पॅनक्रियाची क्षमता कमी झाली तर टाईप 2 डायबिटीस आणि पॅनक्रियाची क्षमता पूर्ण संपून पॅनक्रियास खराब झालं तर टाईप 1 डायबिटीस. आता रक्तातलं ग्लुकोज म्हणजे रक्तातली साखर पेशींमध्ये जाणं का आवश्यक आहे? तर जसं हे ट्रॅक्टर चालण्यासाठी आपल्याला लागतं डिझेल, तसं शरीर चालण्यासाठी शरीराची शक्ती आहे ग्लुकोज म्हणजे साखर. पण नुसतीच जेवणातून साखर तयार होऊन शरीर चालत नाही. जसं डिझेल आणलं, पण इकडे बघा ट्रॅक्टर मध्ये हे डिझेल ज्यावेळेला आपण या टाकीत टाकतो, टाकीतून इंजिन मध्ये हे डिझेल जायला पाहिजे आणि टाकीतून इंजिन मध्ये डिझेल कॅपॅसिटी पेक्षाही जास्त वापरणं. सेम आपलं कार्बोरेटर म्हणजे पॅनक्रियाज असंच करतं. भेसळ म्हणजे जेवण चुकीच्या पद्धतीने करणं. सर्व्हिसिंग म्हणजे शरीराचा व्यायाम न करणं. आणि सगळ्यात महत्वाचं क्षमता त्याची क्षमतेपेक्षा जास्त वापरणं. जसं याचं समजा या कार्बोरेटरची क्षमता आहे, कंपनीने ठरवून दिलेली काय की 5000 लिटर याच्यातून ज्या वेळेला डिझेल जाईल त्यावेळेला हे चेंज होईल. पण आपलं कार्बोरेटर आणि हे कार्बोरेटरच्यात एकच फरक की हे चेंज करता येतं आणि आपलं कार्बोरेटर म्हणजे पॅनक्रिया चेंज करता येत नाही. पॅनक्रियाजला मराठीत आपण स्वादुपिंड म्हणतो. हे चेंज करता येत नाही. हे एकदाच देवाने दिलेलं, याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं. मग आपल्या पॅनक्रियाची क्षमता किती आहे? ह्या पॅनक्रियाजला बीटा आणि अल्फा सेलला सांगितलेलं आहे की इन्शुलिन तयार करणं हे किती करू शकतो? दिवसातून 30 युनिट इन्शुलिन तयार करायला पाहिजे. पण एकदा जेवलं की 20 युनिट इन्शुलिन तयार होतं. मग पूर्वीच्या काळी 50 वर्षापूर्वी भारतात डायबिटीस का नव्हता? कारण भारतातले लोक हे दोनदा जेवायचे, एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. लवकर जेवायचे सकाळी म्हणजे 9 ते 11च्या दरम्यान आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर जेवायचे आणि लवकर झोपायचे. दुसरं त्यांच्या शरीराचं सर्व्हिसिंग व्हायचं. म्हणजे दोनदा जेवल्यामुळे काय व्हायचं? 0 ते 30 युनिट हे जे पॅनक्रियाजला निसर्गाने सांगितलेलं आहे इन्शुलिन तयार करणं,
त्याची कॅपॅसिटी पेक्षा जास्त ते जायचे नाही. आता आपण दिवसातून 5, 6, 7 वेळेला जर खाल्लं तर तितकं जास्त इन्शुलिन तयार करावं लागल्यामुळे काय झालेलं आहे, पॅनक्रियाज मधल्या अल्फा बीटा आणि डेल्टा सेलची क्षमता संपली. पॅनक्रियाजनी काय केलं, पॅनक्रियाजनी इन्शुलिन तयार करणं बंद केलं. ते तात्पुरतं बंद केलं, थोडंसं खराब झालं तर गोळ्यांनी दुरुस्त होऊ शकतं. आणि पॅनक्रियाची क्षमता जर पूर्णच निघून गेली तर इंजेक्शन शिवाय पर्यायच नाही. आणि सर्व्हिसिंग सुद्धा आपण त्याची करत नाही. आता हे काय करायला पाहिजे, डायबिटीस होऊ नये आणि डायबिटीस असेल तर 4 दिवसात तुमचं डायबिटीस मुक्त तुम्ही होऊ शकतात. कसं, एक तर भेसळयुक्त डिझेल याला चालणार नाही, तसं भेसळयुक्त अन्न चालणार नाही. म्हणजे 2 वेळेलाच जेवा, सकाळी आणि संध्याकाळी. आणि मध्ये जर भूक लागली तर काकडी, गाजर, टोमॅटो याच्याशिवाय दुसरं काही खायचं नाही. डायबिटीस ज्यांना ऑलरेडी आहे त्यांनी दूध आणि दुधाचे पदार्थ 100% बंद करा. डायबिटीस शिवाय तुम्ही राहू शकता, डायबिटीसच्या गोळ्या तुमच्या सुटू शकतात. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे ते म्हणजे आजपासून तुम्ही रोजच्या जेवणामध्ये 70% कच्च्या भाज्या जर आल्या. आणि सर्व्हिसिंग म्हणजे काय, शरीर रोज चाल, हातपाय कशासाठी दिलेले, खाणं आणि जाणं यासाठी नाही. कष्ट झाले पाहिजे, परिश्रम झाले पाहिजे, रोज घाम येईल एवढं चाला. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, कार्बोरेटर आणि आपल्यातला फरक. या कार्बोरेटर हे यंत्र हे निर्जीव आहे. हे तुम्ही कार्बोरेटर चेंज करू शकता, पॅनक्रियाज चेंज करू शकत नाही. ते एकदाच देवाने दिलेलं आहे आणि ते एकदा जे दिलेले त्याची काळजी घेणं हे तुमच्या हातात. म्हणून मनात ठरवा की यस, मी डायबिटीस मुक्त होणार आहे. तुम्ही आरोग्य संपन्न जीवन जगावं ही श्रींची इच्छा आहे. डायबिटीज या आजारापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी या सर्व गोष्टी वापरणे ही काळाची गरज बनली आहे. पण ज्या लोकांना आधीच डायबिटीज झाला आहे त्या लोकांनी ह्या सर्व गोष्टींचा वापर करत असताना आयुर्वेदाची ही मदत घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण आयुर्वेद हा आजार मुळातून बरा करणारी उपचार पद्धती मानली जाते. म्हणून 2015 पासून मधुमेहमुक्त भारत अभियान व व्यसनमुक्त भारत अभियान या अभियानामध्ये कार्यरत असणारी समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थेने आयुर्वेदाने सांगितलेल्या कार्यक्षम 10 वनस्पतींचा अर्क एकत्र करून डायबिटीजवाल्या लोकांना संरक्षण देण्यासाठी व त्यांच्या आरोग्याला एक नवीन उभारणी देण्यासाठी अँटॉक्स डी नामक एका फॉर्म्युल्याचा निर्माण केला आहे, ज्याच्यामध्ये नीम, अश्वगंधा, जामुन, मेथी, शतावरी, त्रिफला, गुलवेल, करेला वनस्पतींचा अर्क आहे. आजपर्यंत लाखो लोकांनी ह्या अँटॉक्स डी फॉर्म्युल्याचा लाभ घेतला आहे. हा प्रोडक्ट 100% न्यूट्रिशनल प्रोडक्ट असल्यामुळे ह्यांचा कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणून सर्व डायबिटिक पेशंटनी आजच आपल्या जवळील समर्थ सोशल फाउंडेशनच्या सदस्याशी संपर्क करावा व ह्या प्रोडक्टची माहिती घ्यावी आणि लवकरच ह्या प्रोडक्टला आपल्या जीवनाचा एक भाग बनवून डायबिटीज या आजारापासून स्वतःचे संरक्षण करावे. धन्यवाद.